औरंगाबाद मध्यच्या विजयाच्या रूपात एमआयएम पक्षाचा औरंगाबादेत प्रवेश झालाय। तब्बल 20,000च्या मताधिक्याने इम्तियाज जलील यांनी विजय मिळवला। एमआयएमच्या विजयाने शिवसेनेला चांगलाच धक्का बसलाय। पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट। एमआयएम नावाच्या हैदराबादच्या पक्षाने औरंगाबादच्या राजकारणात जोरदार एंट्री घेतली आहे। या पक्षाने राजेंद्र दरडा आणि प्रदीप जैस्वाल या दोन दिग्गजांना पराभवाचा धक्का दिलाय। शिवसेना भाजप यांच्या मूळ मतांचं विभाजन आणि मुस्लिमांची एक गटा मतं यांच्या जीवावर एमआयएमने औरंगाबाद मध्यचा गड सर केला। तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघ म्हणजे राजेंद्र दरडा यांचा बालेकिल्ला। नेहमीच मुस्लिमांच्या मतावर ते जिंकून आले होते, मात्र गेल्या काही वर्षात मुस्लिम मतदार त्यांच्यावर नाराज होते। ही नाराजी किती मोठी होती याचा प्रत्यय निकालातून आला। एमआयएमच्या अब्दुल गफार कादरी यांना जवळपास 60,000 मतं मिळाली आहेत, तर दरडांना अवघी 21,000 मतं। मात्र या सगळ्या समीकरणांमध्ये हिंदू मतांच्या जोरावर भाजपने 4,500 मतांनी विजय मिळवला। अत्यंत आक्रमक भाषा, प्रचंड धार्मिक आकर्षण यातून या लोकांना एकत्र केलं गेलं आणि असाच हळूहळू चर्चा होत होत एमआयएमचा प्रभाव वाढलेला आहे आणि हा वाढता प्रभाव मराठवाड्याच्या राजकारणावर खूप मोठा परिणाम करणार आहे असं मला वाटतं। एमआयएमच्या विजयाला एक गटा मतदान हे कारण असलं तरी शिवसेना भाजपमध्ये मतांची झालेली फाटाफूट हे सुद्धा त्यांना 61,839 मतं मिळाली आहेत। तर शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना 41,996 तर भाजपच्या किशनचंद तनवाणी यांना 40,878 मतं मिळाली आहेत। मतांचं विभाजन झालं नसतं तर निकाल काय असता हे मतांच्या या बेरजेवरून लक्षात येतं। या ठिकाणी हिंदू मताचा विभाजन झाल्यामुळे खरं पाहिलं तर या ठिकाणची सीट गेली। त्याच्या पाठीमागची अनेक कारणं आहे, अनेक लोक असतील। कोणाला वाटलं मी आमचा मित्रपक्ष होता जो ना तो येईल, कोणाला वाटलं ते संभ्रमामध्ये या ठिकाणी असं झालेलं आहे। या निकालानं आता बरीच समीकरणं बदलणार आहेत। एक म्हणजे मुस्लिम समाजाची मतं आपले समजणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीला हा मोठा झटका आहे, तर शिवसेनेला सुद्धा या मतदारसंघात नव्यानं बांधणी करायला लागणार आहे। पुढील 6 महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी पराभूतांना झगडावं लागेल। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।